पुरात कर्मचारी वाहून गेला, शर्थीचे प्रयत्न केले, प्रेत सापडलं। काठई जवळगानंतर सिरसी हंगरगा गावात दुर्दैवी घटना। पावसाचा कहर गावागावात दिसले। नदी, ओढे, नाले ओव्हरफ्लो झाले। परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला। कुठं पूल वाहून गेला तर कुठे ओढा। पाण्याचा प्रवाह असा होता की घराच्या बाहेर निघावं तर मृत्यूला आमंत्रणच द्यावं अशी परिस्थिती होती। निलंगा तालुक्यातील शिरशी हंगरगा गावात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने लाईट पुरवठा खंडित वारंवार करण्यात आला होता। गावात पिण्याच्या पाण्यासाठी चिंता व्यक्त करण्यात येत होती। पाणीपुरवठा ग्रामपंचायत कर्मचारी बालाजी जाधव यांनी ओढ्याच्या बाजूला असलेली विहीर, जिथून संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची सोय होती, तब्बल 3 दिवसानंतर तो पाणी सोडायला गेला। सांडव्याला लागून असलेला रस्ता पाण्यात बुडवून होता। वाटलं त्याला रस्ता आहे, परंतु तो रस्ता पाण्याच्या प्रवाहात विसर्ग मोठा असल्याने तेव्हाच वाहून गेला होता। पाय घसरला, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आणि गावातील अनेक तरुणांनी रस्ते बांधून उडी घेतली। शोधकार्य सुरू झालं। बराच वेळ प्रयत्न करून बालाजी जाधव यांचं प्रेत भेटलं। तातडीने हलगरा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी मयत घोषित केले। कसा आहे तो ओढा, कुठं आहे गावाला पाणी सोडायची जागा, कुठून गेलं मयत बालाजी जाधव वाहून, सविस्तर आढावा पहा आणि ओढे, नाले, नद्यापासून सर्वांनी दूरच राहा। निलंगा तालुक्यातील शिरसी हंगरगा गाव या ठिकाणी आपण आहोत। याचं कारण असं आहे की 25 तारखेला याच गावाचं पाणी पुरवठा कर्मचारी बालाजी जाधव हे गेल्या 3 दिवसापासून गावामध्ये पाणी न सोडल्यानं, अतिवृष्टीने मुसळधार पाऊस असल्यानं ते 4थ्या दिवशी पाणी सोडायला गेला आणि याच कालव्यातून पाय घसरून या ठिकाणी वाहून गेलं। तुम्ही पाहू शकता हे शिरसी हंगरगा जे तलाव आहे, साठवण तलाव आहे, तिथून आलेलं हे सांडव्याचं पाणी आहे। माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ही रस्ता पूर्ण उकळून पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला अक्षरशः, आणि त्याच्यामुळे ह्या पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा हे प्रवाह आहे। आणि याच्यावरून अंदाज आपण लावू शकतो की पाणीचा प्रवाह आणि मुसळधार पाऊस कशा पद्धतीने झाला असेल। जलजीवन तर विस्कळीत झालेलेच आहे, परंतु शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान यामध्ये झालेलं आहे। कशा पद्धतीची त्याचा वाहून गेलेला आहे आणि काय अधिक माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतः या गावामध्ये आलो आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी सरपंच अंबादास जाधव या ठिकाणी आहेत। मला सांगा भाऊ, कसं आपला कर्मचारी या ठिकाणी वाहून गेला आणि कसं त्यांना बाहेर काढण्यात आलं, किती रेस्क्यू झालं? गेल्या 7-8 दिवसापासून सतत होत असलेली जी अतिवृष्टी आहे, या अतिवृष्टीमुळं आमचा हंगरगा शिरसी येथील असणारा जो साठवण तलाव आहे, तो साठवण तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। साठवण तलावामध्ये भरपूर झाडे झुडपे वाढलेली आहेत, त्याची कोणी निगराणी करत नाही आणि त्यामुळं या सांडव्यावरून खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे। आणि हे पाणी वाहून जात असताना आमची जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीकडे जाणारा जो रस्ता आहे, या पाण्यामुळं तो रस्ता वाहून गेला। आणि 20 तारखेपासून सतत पाऊस होता। जरा मला एक मिनिट दाखवायचं का ते रस्ता कोणता आहे आणि कुठं ते विहीर आहे? जरा जवळ येऊन मला दाखवायचा रस्ता आहे। आपण बघताय तिकडून येणारा हा कंटिन्यू रस्ता आहे आणि हा रस्ता या ठिकाणी असं खचलेला आहे, इथून पूर्णपणे वाहून गेले। आता आपण जसं थांबलोय असाच रस्ता या ठिकाणी होता। इथून अवघ्या 100 फुटावर आमची विहीर आहे, ते पांढरा पोल दिसतंय, त्या पोलच्या बाजूला आमची पाणी पुरवठ्याची विहीर आहे। आणि त्या विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी आमचा ग्रामपंचायतचा असणारा जो कर्मचारी आहे बालाजी जाधव, तो या ठिकाणी जात असताना त्याचा पाय घसरून तो या पाण्यामध्ये पडला आणि या पाण्यामध्ये पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पावसानं अक्षरशः कहर केला आहे आणि आमच्या गावातील उभी असलेली सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। खूप मोठं नुकसान झालेलं आहे। शेतीमालाचं, शेताचं तर नुकसान झालेलं आहे, परंतु आमच्या इथला एक माणूस सुद्धा या अतिवृष्टीमुळं या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला आहे। माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे, या साठवण तलावामध्ये जे वाढलेली झाडं झुडपं आहेत ते त्वरित ते झाडं झुडपं हटवण्याचं काम करावं। साठवण तलाव खूप मोठा आहे, साठवण तलावाच्या पाळूला सुद्धा खूप मोठी मोठी झाडं या ठिकाणी
उगवलेली आहेत. त्याचा खूप मोठी वाढ या ठिकाणी झालेली आहे. त्याचा धोका या तळ्याला सुद्धा होऊ शकतो. आज एक माणूस वाहून गेलाय, परंतु येणाऱ्या काळामध्ये अख्खं गावच्या गाव वाहून जाण्याची भीती आहे. माझी प्रशासनाला, जलसंधारण विभागाला नम्र अशी विनंती आहे. हे जे पाटबंधाऱ्याचं आपलं जे साठवण तलावाचा विषय आहे किंवा हे जे गोष्टी आहेत ते जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आहे. कारण काठीजवळ या गावामध्ये जे वाहून गेलेला व्यक्ती होता, ज्याचा मृत्यू दुर्दैवाने झाला, तेही जलसंपदा विभागाच्या माध्यमातून काम होतं. परंतु साठवण तलावाला त्यांनी जसं झाडाचा रूप आला होता, ते झाडं काढले नाही, झुडपे काढले नाही आणि सांडव्याला पण तसं केले नाही. इथे अशी परिस्थिती जलसंपदा विभागाचं काम. काटेजवळ गेला, ज्या पद्धतीनं जो माणूस वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला, तशाच पद्धतीने इथं झालाय. जो आज फ्लो आहे, ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर जर साठवण तलावाची डागडुजी केली, त्याच्यातले झाडं वगैरे काढले, तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो सांडव्याहून होणारा विसर्ग आहे, तो विसर्ग कमी होईल आणि जी लोकांच्या शेतीचं नुकसान आहे, लोकांच्या जीवाचं नुकसान आहे, ते होणार नाही. माझी जलसंपदा विभागाला हात जोडून विनंती आहे, तळ्याचं जे तुमच्याकडे असलेलं आहे ते संगोपन करावं. ते वाढलेली झाडं जे आहेत ते कट करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जर समजा तलाव फुटला आणि लोकांचं जर जीविताचं नुकसान झालं, सर्वस्वी पाटबंधारे विभाग या घटनेला जबाबदार राहणार आहे. आम्ही तहसीलदार मॅडमना, तहसीलदार साहेबांना, डिप्टी कलेक्टर साहेबांना आणि कलेक्टर मॅडमना अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही निवेदन सुद्धा देणार आहेत आणि आमच्या गावच्या तलाठी मॅडम त्यांनी त्यांच्या स्तरावर तहसील ऑफिसला असेल, SDO ऑफिसला असेल, कलेक्टर विभागाला असेल, त्याचं पत्र देऊन कळवलेलं आहे. 5-6 दिवसापासून आमचा जो निलंगा जाणारा रस्ता आहे, निलंगा हंगरगा जोडणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या पुलावर 6 दिवस पाणी होतं आणि आज कुठंतरी ते पाणी कमी झालंय आणि आज ते पाणी कमी झाल्यामुळं आता कुठंतरी लोक निलंग्याला जायला लागलेत. आमचं गावातले जे युवक आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये निलंग्याला, कुणाचे दुकानं आहेत, कोण दुकानात नोकर आहे, त्यांची उपजीविका रोजची भागवण्यासाठी त्यांना निलंग्याला जावं लागतंय आणि 5-6 दिवसापासून त्यांनी या पुलावर पाणी असल्यामुळं जाता आलं नाही, म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आमच्या गावामध्ये 2 ते 3 घरामध्ये पाणी सुद्धा शिरलं होतं. त्याच्या फोटो, त्याचं निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलंय. मायबाप सरकारला माझी हात जोडून विनंती आहे, ही जी झालेली दुर्घटना आहे ह्याच्यामधून आपण काहीतरी बोध घ्यावा आणि पुढील काळामध्ये होणारी जी काही दुर्घटना आहे ते टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मी माजी सरपंच पुत्र या नात्याने मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. शेवटचा प्रश्न तुम्हाला, की ही जे रस्ता आहे, ही रस्ता पहिला पूर्वी होतं का? म्हणजे आता वाहून गेलं दिसतंय, इथं वाट होती कारण तो बरीच चढ दिसलेला आहे, इथे चढ आहे, मधून पूर्ण खचलेला रस्ता, ही रस्ता पूर्ण वाहून गेला असं वाटतं? हा रस्ता पूर्ण वाहून गेलेला आहे. हा रस्ता आपण जसा आता या ठिकाणी थांबलोय अशाच पद्धतीचा रस्ता होता हा जोडणारा आणि पाण्यामुळं, पाण्याच्या प्रेशरमुळं, पाण्याच्या प्रवाहामुळं तो रस्ता वाहून गेलेला आहे आणि तिथं जवळपास 8-9 फुटाचा खोल खड्डा झालेला आहे आणि ते लक्षात आलं नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या, म्हणूनच तो ग्रामपंचायत कर्मचारी त्या ठिकाणी पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन की अशा पद्धतीचं ही रस्ता जे आहे, आता मी जिथं उभा आहे ना, हे सांडव्याचं पाणी याच्याकडून तलावाचं साठवण जे पाणी आहे शिरशंगरगाचं तिथून येतोय. इथं सांडवा आहे आणि त्याला सांडव्याला रस्ता जे केलेला आहे, अक्षरशः ही पूल होता, म्हणजे एक रस्ता येण्या जाण्यासाठी रस्ता होता आणि जे खांब दिसतोय तिथंच विहीर आहे पाणी पुरवठ्याची. शिरशंगर गावाला जे पाणी पुरवठा देत आहे, पुरवठा करतो त्या ठिकाणी विहीर आहे, तिथं बटन मारण्यासाठी गेले होते आणि हे रस्ता पूर्ण खचलेला आहे. पूर्वी हे रस्ता पूर्ण चांगल्या पद्धतीने होता आणि अक्षरशः बघा ते पाणीचा स्रोत कसं आहे, पाणीचा प्रवाह आणि विसर्ग कसा आहे, ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज असेल की पाणी लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर शिरशंगरगाव नव्हेच तर पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं विसर्ग आणि लातूर जिल्ह्यामध्ये कसं अतिवृष्टीने मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी मागणी करतात 50,000 हेक्टरी मदत करा आणि संपूर्ण कर्जमाफी करा. बघूया या काळामध्ये काय होतं आहे. परंतु एका गावाचा करता धरता म्हणजे पाणी सोडणारा आणि एका घराचा करता धरता आज निघून गेलाय, ह्याचा दुःख म्हणजे आपण सांगता येणार नाही शब्दात. त्यामुळे प्रशासनानं त्वरित त्याची दखल घेतली पाहिजे आणि जलसंपदा विभागानं तातडीनं ज्या ठिकाणी तलाव आहेत,
सांडवे आहेत, साठवण तलाव आहेत, त्याची डागडुजी करणं आणि झाडे झुडपे काढून जीव वाचवण्याचं काम करावं. मी ते थांबतो. मी असलम दारेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी सिरसी हंगरगा, निलंगा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.